कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात प्रस्तावित असणारा टोरेंट पॉवरचा जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रातला ऐतिहासिक प्रकल्प मानला जातोय। राज्यात वाढणारी वीज मागणी, हरित ऊर्जा आणि भविष्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। मात्र अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की हा प्रकल्प नेमका कर्जत परिसरातच का निवडण्यात आला। प्रकल्पाच्या अभ्यास अहवालानुसार कर्जत परिसराची भौगोलिक रचना पंप स्टोरेज प्रकल्पासाठी अत्यंत अनुकूल आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगा, उंच पठार, नैसर्गिक उतार आणि पावसाचं मोठं प्रमाण यामुळे इथे जलविद्युत प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जलाशयांची निर्मिती करणं सोपं होणार आहे। कर्जत तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि हे सगळं पाणी वाहून जातं आणि समुद्राला मिळतं। आता टोरेंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पात जलाशयांची निर्मिती केल्यामुळे दीर्घकालीन जलसाठा टिकवून ऊर्जा निर्मिती करणं शक्य होणार आहे। विशेष म्हणजे हा प्रकल्प पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे। म्हणजेच एकाच पाण्याचा वापर पुन्हा पुन्हा करून वीज निर्मिती केली जाणार आहे। कर्जतचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांच्या मध्यभागी असलेलं भौगोलिक स्थान। भविष्यातील औद्योगिक वाढ, मेट्रो शहरांची वाढती वीज मागणी आणि हरित ऊर्जा साठवण यासाठी कर्जत हा अत्यंत महत्त्वाचा ऊर्जा हब ठरू शकतो। या परिसरात कमी अंतरात मोठा उंचीचा फरक उपलब्ध असल्यामुळे ऊर्जा निर्मिती अधिक कार्यक्षम होणार आहे। त्यामुळे कमी पाण्यात जास्त वीज निर्मिती शक्य होईल। याशिवाय प्रकल्पासाठी निवडलेली जागा मोठ्या शहरांपासून योग्य अंतरावर असल्यामुळे भविष्यातील ऊर्जा वितरण अधिक मजबूत होणार आहे। रेल्वे, महामार्ग आणि औद्योगिक नेटवर्कच्या जवळ असल्यामुळे प्रकल्पाची उभारणी आणि त्यानंतर विजेचं वितरण अधिक कार्यक्षम होणार आहे। त्यामुळे साई डोंगर कर्जत हा परिसर फक्त भौगोलिकच नाही तर आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या सुद्धा सर्वोत्तम मानला जातोय। 3000 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प रायगड जिल्ह्यासाठी आर्थिक विकासाचं मोठं दार उघडणारा ठरू शकतो। प्रकल्प अहवालानुसार बांधकाम टप्प्यात सुमारे 2000 लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे। स्थानिक युवकांना बांधकाम, वाहतूक, सुरक्षा, तांत्रिक सेवा, हॉटेल व्यवसाय आणि इतर सहाय्यक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील। या प्रकल्पामुळे रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि स्थानिक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मदत होणार आहे। स्थानिक विकासासाठी सुद्धा स्वतंत्र निधीची तरतूद या प्रकल्पात करण्यात आली आहे। ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीमुळे कर्जत परिसरात भविष्यामध्ये नवीन उद्योग आणि व्यावसायिक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पाची एकूण किंमत तब्बल 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना सुद्धा मिळणार आहे। तज्ज्ञांच्या मते भविष्यात कर्जत परिसर ऊर्जा आणि औद्योगिक विकासाचं नवीन केंद्र असं म्हणून ओळखला जाऊ शकतो। या प्रकल्पामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी राखून ठेवण्यात आलाय। वृक्षारोपण, जैवविविधता संवर्धन, जलसंधारण, हरित पट्टा विकास, मृदा संरक्षण आणि पर्यावरण व्यवस्थापनासाठी स्वतंत्र योजना तयार करण्यात आल्यात। तसंच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड, जलसंधारण आणि पर्यावरणीय उपाययोजना राबवून हा प्रकल्प सस्टेनेबल डेव्हलपमेंट मॉडेल म्हणून उभा करण्याचे प्रयत्न असल्याचं कंपनीनं म्हटलंय। ऊर्जा क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते भविष्यात भारताला हरित ऊर्जा महासत्ता बनवायचं असेल तर अशा पंप स्टोरेज प्रकल्पांची मोठी भूमिका असणार आहे। आणि म्हणूनच कर्जतमधला टोरेंट पॉवरचा हा जलविद्युत प्रकल्प केवळ वीज प्रकल्प नसून महाराष्ट्राच्या भविष्यातला ऊर्जा सुरक्षेचा मजबूत पाया मानला जातोय। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।